या तुम्ही जेवून घ्यायचं ना, थांबलात कशाला? शिवा, आज तुला पोटभर जेवायचंय, कारण असं करत राहशील ना तर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल बाळा, आणि म्हणून आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी. गुड गर्ल. शाळा कशी झाली? शाळा चांगली झाली. सर म्हणाले की 2 दिवसांनी काय ते टेस्ट वगैरे घेणार आहेत, तर त्याचंच जरा टेन्शन आलं. अरे, त्याचं केवढं टेन्शन घ्यायचं, साधी परीक्षाच तर आहे ती. हे बघ, तू जेवढं कमी टेन्शन घेशील ना तेवढं जास्त चांगला तुझा अभ्यास होईल, आणि अभ्यास चांगला झाला की तुला मार्क्स चांगले मिळतील, हो की नाही? पण काही म्हणशील, तुला पुन्हा असं बघून खूप छान वाटतंय. खरं बोललात सीताई. मला काय वाटलं सांगू का, कमी देवीची माळ जपली ना त्याचंच फळ मला मिळालंय. आपली पोरगी ठणठणीत झाली, किती सुकली होती नाहीतर. आता पोटभर जेव, काही दिवस उपाशी राहिलीस, आणि काही काळजी करू नको. अगं रॉकी कुठेही गेला नाही, तू इथंच. शांताबाई, नाही म्हणजे काळजी करायची नाही, छान राहायचं असं म्हणायचंय मला. भाऊ, सीताई, मी रॉकी गेलाय हे केलंय ॲक्सेप्ट. एवढी मोठी जखम भरून निघायला वेळ लागेल. बरोबर आहे. आम्हा सगळ्यांनाही अगदी तेच वाटतंय. खरं तर त्या धक्क्यातून कुणीच अजून बाहेर आलेलं नाही. भाऊ, काही प्रश्न पडलेत मला, त्याची उत्तरं शोधायची, पण वेळ पण नाही मिळत. प्रश्न कसली? मी त्याला आणायला जात असताना तो तिथे रस्त्यात कसा काय आला? रॉकीचा हा ॲक्सिडेंट होता की कोणी ठरवून काही प्लॅन केलं होतं, हे सगळं शोधावं असं वाटतं. आणि हे शोधल्याशिवाय मला तर काय झोप लागेल असं वाटत नाही. बघ शिवा, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत ती देवाच्या दारी जाऊन शोधावीत. कारण जे आपण पाहिलेलं नसतं ते त्याने पाहिलेलं असतं. अगदी खरं आहे तुमचं. देवाच्या दारी आपलं मन शांत होतं आणि अनेक मार्ग मोकळे होतात. खरं बोललं सीताई. मी काय म्हणते शिवा, अगं आता उद्यालाच आली का नाही आषाढी, ते 2 गल्ली सोडून विठ्ठलाचं मंदिर नाही का, तिकडं का नाही जात तू उद्या दर्शनाला? हा, तुला जे काही प्रश्न पडले त्याची उत्तरं मिळतील बघ तुला. आणि आषाढी म्हटल्यावर तिकडं दिंडी पण असं लाग, तुला बरं वाटेल, जरा मजा येईल. हा, ही चांगली कल्पना आहे खरं तर. शिवा, तू दिंडीत सामील हो. हो, पण त्याआधी जेवून घेऊया आपण सगळे. चला. चल. चला चला चल, ये शिवा. आशुतोष, काय चाललंय तुझं? खरं तर कामाचा इतका लोड असताना तू इथे असायला होतोस, कळतंय ना तुला? आय अंडरस्टँड सर, पण घरामध्ये काही इश्यूज होते, सो आय नो इट वेल. पण ही पण तुझीच जबाबदारी. येस सर. हे बघा, मी सगळी कामं लाईन अप केली आहेत आणि ती सगळी होतील, डोंट वरी. ओके. लुक आशुतोष, आय एम सॉरी, पण आपण बिझनेसमध्ये आहोत. इथे इमोशनल असून नाही चालत. ओके सर, नो प्रॉब्लेम. मी वाट बघतोय तुझी. येस. आशू, तू जा उद्या ऑफिसला. अगं शिवा, असं कसं? आपण एकत्र जायचं ठरवलंय दिंडीला, मी पण येणार. पण आता ठीक आहे मी. हे बघ, आधीच तुझा वेळ खूप गेलाय, तेव्हा गरज होती तुझी, पण आता मी खरंच बरी आहे. तू खरंच ऑफिसला जा, आणि मी तुला विचारत नाही, सांगते. आर यू शुअर? हो. ठीक आहे, पण मला अपडेट्स देत राहा, मी फोन करणार. हो. ठीक आहे. ए बाबा, तुझ्या बायकोला संशय नाही ना आला माझ्यावर? बघितलं ना कशी डोळे वाटारून बघत होती माझ्याकडे ते. अगं अजिबात संशय आलेला नाही, तू कशाला काळजी करतेस? पण मला एक सांग, तू तो चाकू का काढलास? अरे बाबा, मला वाटलं गरज पडली तर असावा. तुझी बायको कशी मारक्या म्हशीसारखी बघत होती माझ्याकडे, बघितलंस ना? आई, पण तो कीर्तीवरती वापरायची काही गरज नाही, आणि मी तुला तो वापरू देणार नाही. हा, हे बाबा, नाही नाही वापरणार. तुझ्याशी असं वागेन का मी? हा, नाही करणार मी असं. फक्त
खबरदारी म्हणून मी त्याला हात घातला होता, बाकी काही. हां मग ठीक आहे. मग ठीक आहे काय, तू का आलायस इथे? मी तुला सांगितलंय ना सारखा सारखा येत जाऊ नको. मला एवढंच सांग, तू काय विचार केलायस? हे विचारायला आलायस तू इथे? हां गप्पा आहे माझं. आता मी तिला दिंडीत पाठवायचा विचार केलाय. दिंडीत? का? नाही, खूप प्रश्न पडलेत ना तिला. रॉकी असा अचानक का गेला, रॉकीचं झालं काय, रॉकी गेलाच कसा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तिकडे दिंडीतच पाठवते तिला. हां, मग थेट रॉकीकडेच पाठवते. वर जाऊन विचार म्हणा, बाई रॉकीलाच का झालं रे. अगं पण तो आशू पण असेल ना बरोबर. आता आशू काय, त्या दिंडीत अख्खी दुनिया असणार आहे, पण आपल्याला तेच हवंय की नाही, म्हणजे आपल्यावर संशय येत नाही. नाही आशू काय रे, तिच्याबरोबर कोणी ना कोणी सतत असणारच आहे, म्हणून काय आपण तिला उडवायची नाही, आपल्याला उडवायची आहे ना तिला. मग बरं मला सांग, मग पुढे काय ठरवलंयस? झालं काम दमाम. क्या बात आहे आई. नाही तू म्हणालीस ते खरं आहे. तुझ्याकडे लोकांना मारायचे 100 मार्ग आहेत. यमाशी यारी केली आहे बाबा मी. शिवाची वारी यमाच्या दारी. गुड मॉर्निंग शिवा, ये. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. शांता मावशी कुठे आहे? अगं त्या देवळात गेल्यात. त्या रोज सकाळी देवळात जातात, तुझ्यासाठी आणि संपदासाठी प्रार्थना करतात, आणि येताना प्रसाद घेऊन येतात तुमच्यासाठी. अच्छा. सीताई, मी खिचडी करू आज? हो कर ना. अगं पण तुला दिंडीसाठी जायचंय ना? हो जायचंय, पण वेळ आहे त्याला अजून. मी करते ना, पण एवढे शेंगदाणे जास्त नाही होणार ना? अगं नाही, एवढे लागतील ना, कारण खिचडी म्हटलं की उपवास न करणारे सुद्धा तयार होतात उपवास धरायला. द्या, मी करते. ये. शिवा, खूप बरं वाटतंय तुला असं बघून. इतके दिवस तू बोलत नव्हतीस, खूप भीती वाटत होती. जर व्हायचं, पण आता बघ सगळ्यांचीच मरगळ दूर होईल. डोक्यात खूप प्रश्न आहेत सीताई, पण मी करते प्रयत्न. हळूहळू होईल बाळा, सगळं ठीक होईल. थोडा वेळ जाऊ दे. बरं मला सांग, मी तुला काय मदत करू? कशाला, मी करते ना. अरे वा, असं कसं? मी काही करायला घेतलं की मला मदत करायला येतेस ना. आता तू करतेस तर मी तुझी असिस्टंट. बोला मॅडम, काय करू? काय नाही, मग मी कूट करते, आपण फोडणीला एकत्र घालूया. मी मिरची कापू? अरे बापरे, उशीर झाला ऑफिसला. नाही उघडत दार. ठीक आहे, नको उघडू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही. कळलं मी तुला? हा माणूस काल रात्रीचं तर घेऊन नसेल बसला ना? जॉब तर पाहिजे, पैसे नसतील तर जगेन कसं मी? त्या डोमकावळ्याला रिक्वेस्ट करून बघते एकदा. हॅलो सर, थँक्यू तुम्ही फोन उचलला. हे बघा, काल रात्रीसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. माझं चुकलं, मी एक्सेप्ट करते, पण तुम्ही रागवू नका प्लीज. मिस दिव्या, तुम्हाला सांगितलंय ना मी की मी तुम्हाला नोकरीवरून काढलाय. मला पुन्हा फोन करायचा नाही, कळलं? अहो सर, असं नका करू हो प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा माझ्याशी कसं वागतो, तर मी एकटी पडेन. हो हे दिव्या, हे नाटकं माझ्यासमोर करू नको, समजलं? मी ओळखलाय तुला चांगलंच. हो हॅलो, मी पण चांगलंच ओळखून आहे तुला. कसला घाणेरडा माणूस आहेस ना माहितीये मला. पहिल्या दिवसापासून तुझी नजर ओळखली होती. कसं आहे, कामाची गरज होती ना, म्हणून काही बोलता नाही आलं.
कुत्री लंपट कुठला. खड्ड्यात गेला तू आणि खड्ड्यात गेली तुझी नोकरी. ए दिव्या, काय बोलतेस तू? कट केला माझा फोन. माझा फोन कट केला आहे. काय चाललंय हे? ही असली नमुनी माणसं माझ्याच आयुष्यात का येतात? वा वा, छान झाली खिचडी. खरंच छान झाली आहे खिचडी. खूप दिवसांनी तुझ्या हातची खिचडी खाऊन खूप बरं वाटलं. पांडुरंगाने आषाढीच्या दिवशी ऐकलं म्हणायचं आपलं. अरे बापरे. काकू, संपदा कशी आहे? म्हणजे काही खाल्लं का तिने? नाही, आता संपदा जरा बरी आहे, म्हणजे ताप नाही आहे, पण वीकनेस आहे अजून. होईल होईल बरी 2 दिवसात. बरी तर व्हायलाच पाहिजे. मी आत्ता विठ्ठलाच्या दर्शनाला जाईन ना, तर तिकडे प्रार्थना करणारच आहे. अगं शिवा, पण तू एकटीच का जातेस दिंडीला? ताई, अगं तेच तर, आशूला पण कामासाठी जावं लागलं, म्हणून मी हिला काय म्हटलं, आमच्यापैकी कोणीतरी येईल तुला सोबत म्हणून. एकटी नको जाऊस तू. तिथे तुमची काळजी बरोबर आहे, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी होईन बरी. सगळं होईल व्यवस्थित. सीता, आपण शिवावर विश्वास ठेवूया. ती घेईल काळजी स्वतःची. आणि कसं आहे, विठुरायाच्या आणि तिच्यामध्ये आपण कोणी नको यायला. चला, मी निघते आता. खिचडी तर खा अजून. खाल्ली की बस, मी येते. काळजी घे शिवा. अच्छा. शिवासारखी खिचडी कोणालाच येत नाही पण. अच्छा. श्वासराव, एकदा का हे काम झालं ना की तुमची आयुष्याची गाडी परत एकदा अशी रुळावर येणार. हा फोटो याने मला का पाठवलाय? याचं काय आता? हॅलो साहेब, तुम्हाला तो फोटो पाठवला बघा ना जरा. अहो, नुकसान झालं हो ट्रकचं. ते पुढचा पॅनल पण चेपलाय आणि ते रक्ताचे डाग पण झाले. ए बाबा, तुला तुझ्या कामाचे पैसे दिलेत, त्यातनं बघून घे तू. हा, मला परत फोन करू नकोस. चल. ए साहेब बोलतो तर काय डोक्यावर चढला का तू? तू मला माझ्या कामाचे पैसे दिले होतेस, ट्रकच्या नुकसानीची भरपाई नव्हती दिलीस. समजलं काय? हे तुझ्या कामात झालेलं नुकसान आहे आणि त्याचे पैसे वेगळे द्यायचे. समजलं ना? गपचूप द्यायचे, आवाज नाही करायचा. नाहीतर ना पोलीस ट्रक शोधतातच आहेत. सरळ घेऊन जाईल ना पोलीस स्टेशनला मी ट्रक. ए ए ए दीड शाण्या, आधी तुला जे काम दिलं ते तू अर्धवट केलंस. हा, आणि आता माझ्यावरतीच आवाज चढवतोयस. आणि काय रे, तुला काय वाटलं तू पोलिसांची धमकी देऊन मी घाबरेन? अरे माणसा, हे बघ, तू जर गेलास ना पोलिसात, तर पोलीस मग तुझ्या ट्रक सकट तुलाच आत टाकतील. कळतंय? हो साहेब, मग माझ्या ट्रकचं जे डॅमेज झालंय ते कोण भरणार? ठीक आहे, मी काय सांगतो तुम्ही नीट ऐक. हां, तुझे काम अर्धवट केलंस ना, ते आधी मला पूर्ण करून दे. मग तुझ्या नुकसानाचं काय धरून बसलायस, तुला अख्खा नवीन ट्रक घेऊन देतो मी. बोल, करतो? आधी मला माझा ऍडव्हान्स पाहिजे, मग मी तुमचं काम करेन. समजलं? अरे तू काय डोक्यावर पडलायस काय? मी आता तुला काय सांगितलं? नवीन ट्रक देईन तुला. हां, तू कामाला लाग, मी तुला पैसे पाठवून देतो. कसला माज या लोकांना, न येतात काय ठाऊक. अरे यार, आता पैशांचं काय करायचं? आत्ता म्हणलं ना, गाडी रुळावर येते, नाही, माशी शिंकलीच पाहिजे.
सुहास, काय असं का बघतोयस? कुठे काय छान दिसतेस. मी येते जाऊन. निघाली का बाई? बरं बरं बरं, थांब थांब थांब, आधी खाऊन जा. अरे बा, देवीचा प्रसाद आहे अगं, या प्रसादामुळेच तुझ्यात इतकी सुधारणा झालीये. हा घे बाई, देवीच्याच हातात होतं सगळं. देवीला आपल्या लेकरांची काळजी असते. हा आणि नीट जा, आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको बरं का. हा जा, पांडुरंगाला माझाही नमस्कार सांग. येते. काय झालं का काम? प्रसाद तर खाऊ घातलाय मी. चला, म्हणजे अर्ध काम झालं. आता दिंडीत पोहोचेपर्यंत तिची शुद्ध पार हरपली असेल. तिला कळणारच नाही तिच्या बाबतीत काय घडतंय ते. आणि कळेल तोपर्यंत विठुरायाकडे पोचली असेल. तिकडे रॉकी भेटल्यावर विचारेल, अरे शिवा तू इकडे कशी काय? मारत बसा गप्पा, विचारा एकमेकांना काय झालं, कसं झालं, का झालं. आज शिवा काहीही झालं तरी संपणार. पण पोरगी तशी बरी होती ना सुहास? हो का? रॉकी मला जर वस्तीत भेटणार होता तर असा अर्ध्या रस्त्यात का भेटायला आला?